ज्या बातमीची चर्चा झाली त्या बातमीने करूया। आपल्या वक्तव्यामुळे यूट्यूबवरती रणवीर अलाहाबादिया वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे। इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये रणवीरने आई वडिलांच्या नात्याविषयी एक किळसवाणं वक्तव्य केलं आणि त्यानंतर चहूबाजूने त्याच्यावरती टीका झालेली आहे। अलाहाबादियाने एका कंटेस्टंटला रोस्ट करताना तो विकृत प्रश्न विचारला आणि त्यानंतर तिकडे असलेल्यांनी त्याला हसून साथ दिलेली आहे। पण त्यानंतर रणवीरला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरती अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। रणवीरवरती कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आणि त्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले। तर रणवीरच्या किळसवाण्या प्रश्नानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कारवाईचा इशारा दिलेला आहे। बहुत भद्दे तरीके से कुछ चीजों को कहा गया है, प्रेजेंट किया गया है, ऐसा मुझे भी पता चला है, जो बिल्कुल गलत है। फ्रीडम ऑफ स्पीच सभी को है, लेकिन हमारी फ्रीडम वहां समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं, और इस प्रकार का इंक्रोचमेंट ये ठीक नहीं है। मुझे ऐसा लगता है कि अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएं है। हमारे समाज में हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं, अगर उनको कोई पार करता है तो ये बहुत गलत बात है। अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। त्यांचा जो सत्कार आणि सन्मान केला त्याला या इलाहाबादीला आभार टेकणं वाटायला लागलं। इतकी त्या बोलण्यामध्ये पुढची पिढी काय त्यापासून घेईल, पुढच्या पिढीला आम्ही काय देतो, आणि हे सगळे सरकार पुरस्कृत आहे का? नालायक इलाहाबादी माझ्या पुढे आला ना तर पहिल्यांदा माझ्या हाची थापड त्याच्या गालावर बसेल। इतका संताप जर एक वडील म्हणून, एका मुलींचा वडील म्हणून आम्हाला वाटतं। शिकायत दर्ज की गई है और ऐसे जितने भी पोर्टल्स हैं इनके ऊपर कड़ी कार्रवाई करते हुए इसे प्रतिबंधित की जाए, ऐसी मांग की गई है। ये शिकायत जो है मुंबई पुलिस कमिश्नर के सामने और इसके साथ ही साथ नई दिल्ली की जो राष्ट्रीय महिला आयोग की अध्यक्षा है, महाराष्ट्र राज्य की जो महिला आयोग की अध्यक्षा है, उनके सामने ये बात रखी गई है। तर रणवीर अलाहाबादियाच्या त्या किळसवाण्या वक्तव्यावरून बराच गदारोळ उडलेला आहे। दरम्यान पोलिसांनी रणवीर अलाहाबादिया, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। या प्रकरणाबाबत मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि पत्रामध्ये आरोपींवरती कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांनी हॅबिटेट हॉटेलमध्ये जाऊन या प्रकरणी चौकशी केली आहे। तर हॅबिटेट हॉटेलमध्ये या ठिकाणी इंडियाज गॉट लेटेंटचं शूटिंग झालं होतं। इंडियाज गॉट लेटेंटमध्ये विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते आंशिक टिप्पण्या आणि अश्लील वक्तव्यांवरून सोशल मीडियावरती गदारोळ सुरू आहे। तर इंडियाज गॉट लेटेंटमध्ये आई वडिलांवरील आक्षेपार्ह विधानानंतर रणवीरवर टीकेची झोड उठलेली आहे। सोशल मीडियावरती सुद्धा या प्रकरणी अनेक आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत। टीकेनंतर रणवीर अलाहाबादियाने माफीनामा जाहीर केलेला आहे। ट्विटरवरती माफीचा व्हिडिओ रणवीरनं पोस्ट केला आहे। My comment wasn't just inappropriate, it wasn't even funny. Comedy is not my forte. I'm just here to say sorry. Many of you asked if this is how I wish to use my platform, and obviously this is not how I wish to use it. I'm not going to give any context or justification or reasoning behind whatever happened. I'm just here for an apology. I personally had a lapse in judgment. It wasn't cool on my part. The podcast is watched by people of all ages. Don't want to be the kind of person that takes that responsibility lightly. And family is the last thing that I would ever disrespect. Need to use this platform better. That's been my learning from this whole experience. I promise to just get better. I've asked the makers of the video to remove the insensitive sections from the video. रणवीरचा माफीनामा आपण बघितला। दरम्यान हा रणवीर अलाहाबादिया कोण आहे आपण बघूया। रणवीर अलाहाबादिया हा यूट्यूबर आहे। बियर बायसेप्स असं यूट्यूब चॅनलचं नाव आहे त्याच्या। तर सरकारकडून सर्वोत्कृष्ट यूट्यूब कंटेंट पुरस्कार हा त्याला देण्यात आलेला आहे। मोस्ट स्टायलिश इन्फ्लुएन्सर हा सुद्धा त्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर पॉडकास्टमध्ये अनेक दिग्गजांच्या मुलाखती त्याने घेतलेल्या आहेत। इंडियाज गॉट लेटेंटमध्ये अश्लील प्रश्न विचारल्याने वाद निर्माण झाला होता।